हे माता लक्ष्मी, अखेरी गरिबी आपला पाठपुरावा का सोडत नाही? मी तुझी इतकी पूजा केली, तू माझी का ऐकत नाहीस? हे मुली, मी स्वतः तुझ्या घरी येईन, फक्त तू ही चूक कधीही करू नकोस. तुझी गरिबी नक्कीच दूर होईल. फक्त काही गोष्टीची काळजी घे. जय माता लक्ष्मी. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक दिवसरात्र मेहनत करतात, तरीही त्यांच्या घरात गरिबी जणू जड जमा करून बसली आहे. आणि काही लोक कमी साधनांमध्येही हळूहळू समृद्ध होत जातात. काय गरिबी खरंच नशीब आहे का? की आपल्या घरातच तो कारण दडलेला आहे, ज्याला आपण पाहत नाही? कदाचित आपण रोज देवाला धन मागतो, पण नकळता तेच काम करतो ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून परत फिरते. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात? कमेंटमध्ये नक्की लिहा आपलं शहर, आपलं राज्य, कारण जिथे जिथे आपण जोडले जात आहात तिथे तिथे माता लक्ष्मीची कृपा पोहोचो, हीच आपली इच्छा आहे. एक क्षण थांबून मनापासून माता लक्ष्मीचे आभार माना. विचार करा, आज तुमच्याकडे जे काही आहे, घर, कुटुंब, रोजची भाकरी, कमाईचा साधन, हे सर्व तिच्याच कृपेने आहे. पण सांगता, कधी असं वाटलं आहे का की धन येतंय तर आहे, पण टिकत नाही? जितकी मेहनत करून कमावतो तितक्याच वेगाने खर्चही होतो. धन थांबणं फक्त भाग्याची गोष्ट नाही, हे आपल्या वर्तन, व्यवस्था आणि ऊर्जेशीही जोडलं आहे. मित्रांनो, आजची कथा एका गरीब ब्राह्मणाची आहे, जो पूजा करायचा, व्रत ठेवायचा, मंत्र जपायचा, तरीही त्याच्या घरची गरिबी त्याचा पाठपुरावा सोडत नव्हती. मग एक दिवस त्याच्या दारावर एक साधू आला आणि त्याने जोरात सांगितला. तो ऐकून ब्राह्मणच नव्हे तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण कदाचित तोच कारणही आज आपल्या घरातही असू शकतो. म्हणून शेवटपर्यंत ऐका. कदाचित सत्य समोर असेल आणि आपण अनोळखी राहू. चला कथा सुरू करूया. एका छोट्या शांत गावात कच्च्या गल्ली आणि मातीच्या घरांमध्ये एक अत्यंत गरीब पण इमानदार ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव विष्णुदास होतं. लोक त्याला आदराने पाहत, कारण त्याचं जीवन साधं होतं, विचार पवित्र होते आणि दिनचर्या पूर्णपणे भगवानाच्या भक्तीत बुडालेली होती. सूर्य उगवण्यापूर्वी तो उठायचा, स्नान करायचा, मंदिरासमोर दिवा लावायचा आणि पूर्ण मनाने मंत्राचा उच्चार करायचा. त्याच्या आवाजात अशी श्रद्धा असायची की ऐकणारा काही क्षणांसाठी शांत होऊन जायचा. पण त्याच्या घराची स्थिती त्याच्या भक्तीच्या अगदी विरुद्ध होती. मातीच्या भिंतीचं छोटंसं घर, गडती छत, स्वयंपाकघरात रिकामी भांडी आणि कधीकधी चुलाही थंड राहायच्या. दिवसभर पूजापाठ करून आणि लोकांच्या छोट्या मोठ्या कर्मकांड करून जे थोडंफार अन्न किंवा दक्षिणा मिळायची त्याच्याने घर चालायचं. अनेकदा अर्धा पोट खाऊन समाधान मानावं लागायचं. त्याची पत्नी राधिका ही धर्मपरायण होती, पण तिच्या मनात हळूहळू एक पिढा घर करत होती. ती तिच्या पतीच्या भक्तीवर संशय घेत नव्हती, पण मनात प्रश्न उभे राहत होते. जेव्हा ती शेजारच्या घरात सुख पाहायची, कोणाच्या घरी नवीन भांडी आली, कोणाच्या घरी अन्नाचे बोरे आले, कोणाच्या घरी सणावर मिठाया बनत होत्या, तेव्हा तिच्या मनात कसक उठायची. एका संध्याकाळी जेव्हा घरात फक्त थोडासा सुका भात उरला होता आणि मुलांनी भुकेने रडत पाणी मागितलं, तेव्हा राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळू आवाजात म्हटलं, स्वामी, तुम्ही दिवसरात्र भगवानाचं नाव घेता, व्रत ठेवता, पूजा करता, तरीही आमच्या घरात सुख का येत नाही? आमच्या भक्तीत कमी आहे का? किंवा भगवान आमची ऐकतच नाहीत? तिच्या शब्दात तक्रार कमी आणि दुखणं जास्त होतं. विष्णुदास काही क्षण मौन राहिला. त्याने दिव्याच्या ज्योतीकडे पाहिलं, जी हवेत डगमगत होती. त्याच्या मनातही तोच प्रश्न वर्षानुवर्षे दडलेला होता, ज्याला तो स्वीकार करायचा नव्हता. तो विचार करायचा, कदाचित माझं नशीबच वाईट आहे, कदाचित पूर्वजन्माच्या कर्माचं फळ आहे, कदाचित भगवान माझी परीक्षा घेत आहेत. तो आपल्या पत्नीला धीर देऊन म्हणायचा,
धैर्य धर, सर्व काही ठीक होईल. भगवान उशीर करतात, अंधार करत नाही. पण रात्री सर्व झोपल्यानंतर तो एकटाच आकाशाकडे पाहत राहायचा आणि मनात विचारायचा, हे प्रभू, माझी भक्ती खरी नाही का? माझी मेहनत कमी आहे का? माझ्या घरची गरिबी माझा पाठपुरावा का सोडत नाही? त्याच्या मनात संघर्ष चालू होता. एकीकडे अटूट श्रद्धा होती, दुसरीकडे जीवनाची कठोर सत्यता. हाच तो भाव आहे ज्याच्याशी आपल्यापैकी अनेक जण जोडले जाऊ शकते. जेव्हा आपण पूर्ण इमानदारीने मेहनत करतो, पूजा करतो, कुणाचं वाईटही चिंतत नाही, तरीही जीवनात तंगी कायम राहते, तेव्हा मनात कुठेतरी हा प्रश्न उभा राहतो की अखेर कमी कुठे आहे? विष्णुदासही त्याच प्रश्नाशी झगडत होता. त्याला वाटायचं की कदाचित भाग्याने माझ्या माथ्यावर दारिद्र्यता लिहिली आहे. तो आपल्या कर्मांना दोष देत नव्हता, पण नशिबाला दोष देऊ लागला होता. एकदा सकाळी विष्णुदास नेहमीप्रमाणे नदीकडे स्नानाला जात होता. आकाश हलकं धुंदळ होतं, झाडाच्या पानावर ओस जमा झाली होती आणि वातावरणात विचित्र शांतता होती. त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न घुमत होता, खरंच माझं नशीब वाईट आहे का? नदीपर्यंत जाण्यासाठी त्याला छोट्या जंगलातून जावं लागायचं. त्या दिवशी त्याचं मन अधिकच व्याकुळ होतं. तो चालत चालत भगवानाचं नाव घेत होता, पण आत कुठे निराशा बसली होती. तेव्हा अचानक त्याचे पाय एखाद्या कठीण वस्तूला लागले. तो थोडा लटपटला आणि खाली वाकून पाहू लागला. झुडपांमध्ये मातीमध्ये अर्धा दबलेला एक पितळासारखा चमकणारा पात्र दिसला. प्रथम त्याला वाटलं काही जुने भांडे असेल, पण जेव्हा त्याने ते उचललं तेव्हा ते असामान्यपणे जड होतं. त्याचं हृदय धडधडू लागले. त्याने चारही बाजू पाहिल्या, जंगलात कोणीच नव्हतं. कापत्या हातांनी त्याने पात्राचं झाकण उघडलं. झाकण उघडताच त्याच्या डोळ्यात चमक आली. आत सोन्याचे चमचमते नाणी भरलेली होती. काही दागिनेही होते, हार, कडे, अंगठ्या. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. हे प्रभू, हे काय आहे? त्याच्या ओठातून हळू आवाज निघाला. त्याचा पहिला विचार होता, कदाचित हे कुणाचं लपवलेलं धन असेल. पण पुढच्या क्षणी त्याच्या मनात दुसरी आवाज उठली, कदाचित हे भगवानाचा प्रसाद आहे, माझ्या वर्षानुवर्षाच्या भक्तीचं फळ. त्याच्या मनात द्विधा होती, पण गरिबीच्या दीर्घ संघर्षाने त्याचा विवेक थोडासा डगमगला. त्याने विचार केला, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, कदाचित भगवानाने माझी पुकार ऐकली. त्याने ते पात्र सावधगिरीने उचलून घरी आणलं. रस्त्यावर त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्याला भीती होती आणि उत्साहही. घरी पोहोचून जेव्हा त्याने पत्नी राधिकेला सर्व सांगितलं आणि पात्र उघडलं, तेव्हा तिचे डोळेही आश्चर्याने मोठे झाले. वर्षानंतर तिच्या चेहऱ्यावर अशी चमक आली होती. राधिकाने कापत्या आवाजात म्हटलं, खरंच आता आमची गरिबी संपेल का? विष्णुदासने प्रथम आत्मविश्वासाने म्हटलं, हो, कदाचित भगवानाने आमची परीक्षा पूर्ण केली आहे. त्या दिवशी घरात वर्षानंतर पूर्ण जेवण झालं. चुल्याची आग जोरात होती, मुलांच्या डोळ्यात चमक होती आणि राधिकाच्या चेहऱ्यावर समाधान. काही दिवसात घराची स्थिती बदलू लागली. तुटलेल्या छताची दुरुस्ती झाली, नवीन भांडी आली, घरात अनाजाचे बोरे भरले. राधिकाने वर्षानंतर स्वतःसाठी साधा नवीन वस्त्र घेतला. मुलांना चांगले कपडे मिळाले. गावकऱ्यांची नजरही आता त्यांच्या घरावर ठसरू लागली. लोक कानापुशी करू लागले, अचानक या घरात इतकं धन कसं आलं? विष्णुदास प्रथम विनम्रतेने म्हणायचा, भगवानाची कृपा आहे. पण हळूहळू त्याच्या आवाजात हलकीशी गर्वाची झलक येऊ लागली. त्याला वाटू लागलं की खरंच त्याच्या भक्तीने हा चमत्कार केला आहे. तो पूजा करायचा, पण मनात हे भाव आलं की मी विशेष आहे, माझ्या भक्तीने भगवान प्रसन्न झाले. राधिका ही बदलू लागली. जी आधी प्रत्येक कणासाठी भगवानाला धन्यवाद देत असे, आता ती शेजाऱ्यांशी तुलना करू लागली. पहा, आता आमच्या घरातही सर्व काही आहे. घरात सुख होतं, पण एक अनोळखी भीतीही होती की हे सर्व कदाचित स्वप्न नसेल. काही दिवसात
विष्णुदासने विचार केला की धन सुरक्षित ठेवण्यासाठी संदुकात ठेवावं. त्याने मजबूत संदूक विकत घेतलं आणि त्यात सर्व सोन्याची नाणी आणि दागिने ठेवले. पण एका रात्री आकाशात ढग होते, हवा जोरात वाहत होती, घरातील सर्व झोपले होते. मध्यरात्री हलकीशी आहट झाली, पण कुणाची झोप उघडली नाही. सकाळी जेव्हा विष्णुदास उठला आणि संदूक उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या पायाखाली जमीन सरकली. संदूक रिकामी होती. एकही नाणं नाही, एकही दागिना नाही. तो अवाक झाला. त्याने संदूक उलटसुलट केली, राधिकेला बोलावलं, घराचा कोपरा कोपरा शोधला, पण धन गायब होतं. राधिकाच्या हातातून लोटा पडला. मुलांच्या डोळ्यात पुन्हा तीच भीती परत आली. विष्णुदासचं मन चूर्ण झालं. हे कसं शक्य आहे? गावात बातमी पसरली. लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. कोणी म्हणालं चोरी झाली असेल, कोणी म्हणालं हे धन त्यांचं होतच नाही, भगवानाने दिलं होतं, भगवानाने घेतलं. विष्णुदासच्या मनात तुफान उठलं. तो त्या जंगलाकडे धावला जिथे त्याला ते पात्र मिळालं होतं. त्याने जमीन खोदली, झुडूप हटवली, सर्वत्र पाहिलं, पण काहीच मिळालं नाही. तो थकून जमिनीवर बसला. त्याच्या मनात एकच वाक्य घुमत होतं, धन आलं पण टिकलं नाही. त्याला प्रथमच जाणवलं की समस्या फक्त धनाच्या कमतरतेची नव्हती. जर भगवानने दिलं होतं तर इतक्या लवकर का घेतलं? जर हे भक्तीचं फळ होतं तर ते इतकं क्षणिक का? त्याच्या मनात बेचैनी उठली. त्याला वाटलं की या घटनेत काही गहन संकेत दडलेला आहे. घरी परत येऊन त्याने पाहिलं की राधिका पुन्हा जुन्या भांड्यात जेवण बनवत आहे. मुलांच्या डोळ्यांची चमक मालवली होती. काही दिवसात घर पुन्हा पूर्वीसारखेच झाले. पण आता फरक हा की पूर्वी गरिबी होती पण आशा होती. आता गरिबी होती आणि सोबतच तुटलेलं मनही. विष्णुदास रात्री उशिरापर्यंत जागत राहायचा. त्याला सोन्याच्या नाण्यांची चमक आठवायची. त्याला तो क्षण आठवायचा जेव्हा त्याने विचार केला होता की नशीब बदललं. आता तो विचार करायचा, धन खरंच माझं होतं का, की मी ते माझं समजण्याची चूक केली? त्याच्या मनात नवीन प्रश्न जन्माला आला होता. जर धन टिकत नाही तर असली कमी कुठे आहे? धन अचानक मिळाल्यानंतर आणि पुन्हा तेच रहस्यमय रीतीने गमावल्यानंतर विष्णुदासचं मन पूर्णपणे तुटलं होतं. पूर्वी तो गरिबीला भाग्य मानून स्वीकार करायचा, पण आता त्याच्या मनात तीच होती जणू कुणीतरी आकाश टाकून पुन्हा जमिनीवर पटकावलं होतं. घरात पुन्हा तोच शांतता होती. राधिका आता पूर्वीपेक्षा अधिक चूप राहू लागली होती. मुलांनी प्रश्न विचारणे सोडले होतं आणि विष्णुदास पूजा करायचा, पण आता त्याच्या मंत्रात पूर्वीसारखी दृढता नव्हती. शब्द निघत होते पण विश्वास डगमगला होता. एक दुपारी आकाशात तीव्र सूर्यप्रकाश होता आणि घराबाहेर सुकी माती उडत होती. विष्णुदास दारात बसून एखाद्या जुन्या ग्रंथाचे पान उलटत होता, पण त्याचं लक्ष कुठे नव्हतं. तेव्हा त्याने पाहिलं की गल्लीच्या मोडावरून एक साधू त्याच्याकडे येत आहे. त्या साधूचा रूप साधारण होता, पण त्यात काही वेगळं होतं. जटा बांधलेल्या, डोळे गहिरे आणि स्थिर, जणू आत बरंच काही पाहिलं होतं. हातात कमंडल आणि खांद्यावर जोडी. तो थेट विष्णुदासच्या दारावर येऊन थांबला आणि शांत स्वरात म्हणाला, भिक्षा दे विष्णुदास. विष्णुदास क्षणभर घाबरला. घरात देण्यासाठी खूप कमी होतं, तरी त्याने आत जाऊन उरलेला मुठभर भात आणून साधूच्या पात्रात टाकला. साधूने त्याला लक्षपूर्वक पाहिलं, मग हसून विचारलं, ब्राह्मण, तुझा चेहरा इतका उदास का आहे? विष्णुदासने भारी स्वरात म्हटलं, महाराज, काय सांगू, मी खूप गरीब आहे. जीवनभर पूजा केली, भक्ती केली, पण घरात सुख ठरत नाही. काही दिवस आधी वाटलं भगवानने कृपा केली, पण तेही गेलं. साधूने त्यांच्या डोळ्यात गहिराईने पाहिलं आणि अचानक विचारलं, तू खरंच गरीब आहेस का? हे ऐकून विष्णुदास चकित झाला. त्याने त्वरित उत्तर दिलं, हो महाराज, माझ्याकडे धन नाही, घरात तंगी आहे. ही गरीब नाही तर आणखी काय? साधूने हळूच डोकं हलवलं, नाही, तू फक्त धनाने गरीब नाहीस. तुझ्या घरात आणखी एक गोष्ट आहे जी लक्ष्मीला रोखत आहे. विष्णुदासचं हृदय धडधडू लागलं. त्याने घाबरून विचारलं, तुमचं म्हणणं काय? मी समजलो नाही.
साधूने त्वरित उत्तर दिलं नाही. तो घराच्या अंगणात चारही बाजू पाहू लागल्या. तुटलेल्या भिंती, रिकामा घडा, सुका चुल्हा, सर्व काही तसंच होतं. पण त्याची दृष्टी जणू या सर्वाच्या पलीकडे काही शोधत होती. राधिकाही आतून बाहेर आली. तिने साधूला प्रणाम केला. साधूने तिला आशीर्वाद दिला, पण त्याच्या डोळ्यात गंभीरता होती. काही क्षण मौन पसरलं. हवाही जणू थांबली. मग साधूने शांत पण स्पष्ट स्वरात म्हटलं, लक्ष्मी फक्त सोने चांदीने येत नाही, ती मनाच्या स्थिती पाहून घरात प्रवेश करते. आणि जिथे एक विशेष दोष असतो तिथे ती थांबत नाही. विष्णुदासचा श्वास वेगाने झाला. त्याला वाटलं जणू त्याच्या आत दडलेला काही राज समोर येणार आहे. तो म्हणाला, महाराज, जर माझ्याकडून चूक झाली असेल तर कृपा करून सांगा, मी ती सुधारायला तयार आहे. साधूने त्याच्याकडे वाकून म्हटलं, तुझ्या घरात धन रोखणारी गोष्ट तंगी नाही, ती आहे तुझ्या मनाचा भाव. विष्णुदासच्या माथ्यावर घाम आला. कोणता भाव? साधूने उत्तर दिलं नाही. फक्त इतकं म्हटलं, जोपर्यंत तू तो भाव ओळखत नाहीस तोपर्यंत तुला सोन्याचे 100 पात्र मिळाले तरी धन टिकणार नाही. हे म्हणून तो उठला, जणू जाणार. विष्णुदास घाबरून त्याच्या चरणी पडला. महाराज, कृपा करा, स्पष्ट सांगा, मी अंधारात आहे. साधूच्या डोळ्यात विचित्र चमक उलटली. त्याने म्हटलं, अजून वेळ आलेला नाही. प्रथम स्वतः जाग. विचार कर, जेव्हा धन आलं होतं तेव्हा तुझ्या मनात काय बदललं होतं? जेव्हा शेजारी सुखी दिसले तेव्हा तुझ्या आत काय उठलं? जेव्हा तुला थोडं मिळालं तेव्हा तू कुणाला दोष दिला, कुणाशी तुलना केली? विष्णुदासच्या आत काही हल्लं. साधूने शेवटी म्हटलं, गरिबी नेहमी बाहेरून येत नाही, कधी कधी ती मनात जन्म घेते आणि तीच अलक्ष्मीचा दरवाजा बनते. इतकं म्हणून साधू वळला आणि गल्लीकडे निघाला. विष्णुदास काही क्षण तसाच उभा राहिला, जणू जळ झाला. त्याला समजत नव्हतं की साधू कोण होता आणि तो कशाकडे इशारा करत होता. राधिकाने हळू आवाजात विचारलं, स्वामी, त्यांनी काय म्हटलं? विष्णुदासने दूर जाणाऱ्या साधूंकडे पाहिलं आणि फक्त इतकं म्हटलं, त्यांनी म्हटलं, आम्ही इतके गरीब नाही जितके आम्ही समजतो, पण आमच्या घरात काहीतरी आहे जे लक्ष्मीला रोखत आहे. घराच्या अंगणात गण शांतता पसरली. आता प्रश्न धनाचा नव्हता. प्रश्न त्या एका गोष्टीचा होता जी दिसत नाही पण सर्व काही रोखते. त्या रात्री विष्णुदास झोपला नाही. साधूचे शब्द त्याच्या मनात वारंवार घुमत होते. तुझ्या घरात आणखी एक गोष्ट आहे जी लक्ष्मीला रोखत आहे. तो करवटा बदलत राहिला. कधी जंगलातील सोन्याचं पात्र आठवायचं, कधी रिकामी संदूक, कधी पत्नीच्या तक्रारी, कधी स्वतःच्या मनात उठलेली कडवटपणा. त्याला वाटत होतं जणू कुणीतरी अदृश्य आरसा समोर ठेवला आहे, ज्यात तो स्वतःच्या मनाचा चेहरा पाहत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच तोच साधू पुन्हा त्याच्या दारावर उभा होता. यावेळी विष्णुदास पूर्वीपेक्षा अधिक विनम्र होता. त्याने त्वरित त्यांच्या चरण स्पर्श केले आणि म्हटले, महाराज, कृपा करा, काल तुम्ही जे संकेत दिले त्याने माझ्या मनाला झगझकून सोडलं आहे. कृपा करून स्पष्ट सांगा, माझ्या घरात तो कोणता दोष आहे? साधूने शांत दृष्टीने त्याला पाहिलं. त्यांच्या आवाजात कठोरता नव्हती पण सत्याची दृढता होती. त्यांनी म्हटलं, तू पूजा करतोस, मंत्र जाणवतोस, शस्त्र वाचतोस, पण तुझं मन तितकं शुद्ध आहे का जितकी तुझी वाणी? विष्णुदास चूप झाला. साधू पुढे म्हणाला, जेव्हा तुझा शेजारी नवीन घर बांधतो तेव्हा तुझ्या मनात काय उठतं? जेव्हा इतरांच्या घरी सुख येतं तेव्हा तू खरंच आनंदीच होतोस का, की आत कुठे हलकीशी जलन उठते? विष्णुदासचा चेहरा बदलला. त्याला आठवलं कित्येक वेळा त्याने विचार केला होता, आम्ही इतके वर्ष पूजा करतो तरी सुख नाही, आणि हे लोक जे पूजा नीट करत नाहीत त्यांच्या घरी इतका वैभव कसा? तो हळू म्हणाला, कधी कधी असा भाव येतो. साधूने गंभीर स्वरात म्हटलं, तीच ईर्ष्या लक्ष्मीचा दरवाजा आहे. लक्ष्मी तिथे ठरत नाही जिथे दुसऱ्यांच्या समृद्धी पाहून मन संकुचित होतं. राधिका जवळ उभी सर्व ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर लज्जा दिसत होती. साधूने तिच्याकडे पाहून म्हटलं, आणि तू जेव्हा घरात थोडं अन्न उरतं तेव्हा काय विचार करतेस? कधी भुकेल्या माणसाला एक मुठभर अनाज देण्याचा विचार आला का? राधिकाने जिचकत म्हटले, महाराज, आम्ही स्वतः इतके तंग आहोत. दान केलं तर आणखी गरीब होऊ.
साधूने दृढ स्वरात म्हटलं, ही दुसरी दोष आहे. भय. जो माणूस हे विचारून दान करत नाही की मी आणखी गरीब होईल, तो स्वतःच्या हाताने लक्ष्मीचा मार्ग बंद करतो. दान फक्त धनाचं नसतं, भावनेचं असतं. जिथे देण्याची भावना नाही तिथे येण्याचा मार्गही बंद होतो. विष्णुदासच्या आज जणू काही गाठ सुटू लागली. साधूने चारही बाजून पाहून म्हटलं, तुझ्या घरात सकाळ संध्याकाळ तक्रारीचे ध्वनी घुमतात. का नाही? कधी मिळेल? आम्ही इतके दुःखी का? हे शब्दच अलक्ष्मीला बोलतात. जेवणापूर्वी कृतज्ञता नव्हे तर कमतरतेची चर्चा होते. तुम्ही खाताना प्रभू धन्यवाद म्हणत नाही तर बस इतकंच आहे असं म्हणता. राधिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विष्णुदासला वाटलं जणू कुणीतरी त्याच्या आतल्या थर एक एक करून उघडत आहे. साधूने शांत स्वरात निष्कर्ष काढला, ऐक ब्राह्मण, गरिबी फक्त धनाची कमतरता नसते. असली गरिबी मानसिकतेची कमतरता असते. ईर्ष्या, भय, तक्रार आणि कृतज्ञतेचा अभाव हे सर्व मिळून ती दारिद्र्यता निर्माण करतात, जी धन आल्यानंतरही त्याला टिकूच देत नाही. हे शब्द तीरासारखे थेट हृदयात लागले. विष्णुदासला अचानक समजलं, जेव्हा सोन्याचं पात्र मिळालं होतं तेव्हा त्याच्या मनात काय उठलं होतं. प्रथम त्याने भगवानाला धन्यवाद दिला, पण काही दिवसात पुन्हा गर्व आणि भय यांनी जागा घेतली. तो विचार करू लागला होता की आता तो दुसऱ्यांपेक्षा उत्तम आहे. तो भयभीत होऊ लागला होता की कदाचित धन कमी होईल. त्याने दान तर दूर कुणाला सांगणंही योग्य समजलं नव्हतं आणि कदाचित तोच कारण धन टिकलं नाही. त्याने साधूच्या चरणी डोकं टेकवलं, महाराज, मी दोषी आहे. मी बाहेरची गरिबी दोष देईन, पण आतली दारिद्र्यता पाहिली नाही. कृपा करून मार्ग दाखवा. साधूच्या चेहऱ्यावर हलकी हसू उमटलं. त्यांनी म्हटलं, मार्ग कठीण नाही. ईर्ष्या सोड, कृतज्ञता अंगीकार, भय सोड, विश्वास ठेव, तक्रार सोड, धन्यवाद दे आणि जेव्हा थोडं मिळेल तेव्हा ते वाटण्याची भावना ठेव. लक्ष्मी स्थिर होईल. अंगणात हलकी हवा चालली. असं वाटलं जणू वातावरण हलकं झालं. आता विष्णुदास समजला होता, समस्या भाग्याची नव्हती, दोष परिस्थितीचा नव्हता. असली कारण त्याच्या मनात दडलेलं होतं आणि जोपर्यंत मन बदलत नाही तोपर्यंत धन आलं तरी टिकत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की मेहनत करूनही धन टिकत नाही, तर आजपासून तुमच्या विचारांवर काम सुरू करा. ईर्ष्या सोडा, तक्रार कमी करा आणि जे मिळालं आहे त्यासाठी धन्यवाद द्या. जर ही कथा तुम्हाला योग्य दिशा दाखवत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय माता दी. धन्यवाद.